नांदायला येत नाही म्हणून रागाच्या भरात पतीनं पत्नीला चाकूनं भोसकलं, पतीला घेतले पोलिसांनी ताब्यात। नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीनं पत्नीला चाकूनं भोसकल्याची गंभीर घटना कडेगाव इथं घडली। वंदना अधिकराव तांबवेकर पाटील सध्या राहणार कडेगाव असं जखमी महिलेचं नाव आहे, तर अधिकराव पांडुरंग तांबवेकर पाटील वय वर्ष 48 राहणार शेवाळे येवती तालुका कराड जिल्हा सातारा असं संशयिताचं नाव आहे। याबाबत वैशाली प्रकाश पाटील राहणार कडेगाव यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित अधिकराव तांबवेकर पाटील याला अटक केली आहे। याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की अधिकराव व वंदना हे दोघे पती पत्नी आहेत। दोघांमध्ये घरगुती वाद झाल्यानं पत्नी वंदना या गेल्या 5 ते 6 वर्षापासून त्यांची बहीण वैशाली पाटील यांच्याकडे राहत असलेल्या कडेगाव शहरात राहत आहेत, तर पती अधिकराव हा सातत्यानं आपण परत एकत्र आपल्या गावी शेवाळेवाडी येवती इथं राहूया अशी विनंती वंदना यांना करत होता। परंतु दोघांमध्ये यापूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीमुळे पत्नी वंदना या सासरी शेवाळेवाडी येवती इथं जात नव्हत्या, त्यामुळे याचा राग अधिकराव यांच्या मनात होता। तर संशयित अधिकराव हा आज सकाळी कडेगाव इथं पत्नी वंदना राहत असलेल्या घरी आला, त्यावेळी त्यानं काही एक न बोलता पाठीमागून येऊन पत्नी वंदना यांच्या पाठीवर चाकूनं मारून त्यांना खाली पाडलं। त्यानंतर पोटावर ठिकठिकाणी वार करून गंभीर जखमी केले, तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला। यामध्ये वंदना या गंभीर जखमी झाल्या। यावेळी आरडाओरडा ऐकून आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। तर नागरिक व नातेवाईकांनी जखमी वंदना यांना उपचारासाठी कराड इथं कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले। या घटनेची कडेगाव पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करत आहेत।